यावल शहरात बालसंस्कार माध्यमिक विद्यालयामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव निमित्ताने विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रतिनिधींची लोकशाही पद्धतीने निवडणूक कार्यक्रम घेत निवड करण्यात आली। निवडकरिता मोबाईलमध्ये ईव्हीएम यंत्र ॲप डाउनलोड करून मतदान प्रक्रिया राबवत निवडणूक पार पाडण्यात आली। यामध्ये पायल सपकाळे व महेंद्र सपकाळे हे विजयी झाले। या विजयी दोघं उमेदवारांना शाळेच्या मुख्याध्यापकांनी शुभेच्छा दिल्या। यावलकरांसाठी आनंदाची बातमी। यावल शहरात प्रथमच खवय्यांसाठी स्वाद आणि गुणवत्तेचा अनोखा संगम घेऊन आले आहे 56 भोग स्वीट्स। एकाच दालनात आता राजस्थानी आणि पारंपरिक चवीचे अस्सल पदार्थ, खास स्पेशल कांदा कचोरी, दही चाट कचोरी, खमंग मावा जिलेबी, इमारती जिलेबी तसेच ड्रायफ्रूट मिठाईचे सर्व प्रकार या ठिकाणी उपलब्ध आहेत। चविष्ट केसर पेढा, माव्यापासून बनवलेल्या विविध मिठाया या ठिकाणी आपल्याला मिळतील। कलाकंद, रसमलाई, रबडी, लस्सी, श्रीखंड असे विविध ताजे पदार्थ या ठिकाणी उपलब्ध आहेत। तर येथे सुप्रसिद्ध राजस्थानी स्पेशल पाणीपुरी देखील दररोज उपलब्ध आहे। त्याचप्रमाणे या ठिकाणी वाढदिवसाला लागणारे विविध प्रकारचे आणि विविध फ्लेवरचे केक देखील आपल्याला मिळू शकतील। यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संकुलात पंचायत समितीच्या समोर एक वेळ अवश्य भेट द्या। 56 भोग स्वीट्स, यावल। बालसंस्कार शाळेच्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी यांची लोकशाही पद्धतीने निवड करण्यात आली। यात विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये डिंपल सोनवणे, पायल सपकाळे, भाग्यश्री भोळे यांनी मुलींकडून उमेदवारी अर्ज केला होता। तर मुलांकडून विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून उमेदवार दानिश पटेल, महेंद्र सपकाळे, हर्षद पाटील, दुर्गेश भोई हे उमेदवार उभे होते व ज्या पद्धतीने निवडणुका होतात त्या पद्धतीने उमेदवारांना चिन्ह देऊन त्यांनी वेळेत आपला प्रचार केला आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करून मोबाईलमध्ये ईव्हीएम ॲप डाउनलोड करून खरेखुरे मतदान ज्या पद्धतीने होते तसे मतदान या ठिकाणी करण्यात आले। मतदानासाठी विद्यार्थ्यांनी रांगा देखील लावल्या होत्या। तर शाळेचे मुख्याध्यापक अतुल गर्गे, उपशिक्षक ललित चौधरी, नितीन भारी, सुनील देशमुख तसेच शिक्षकेतर कर्मचारी महेंद्र अठरावलकर, दीपक सपकाळे यांनी मेहनत घेऊन संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडली। मतदान अधिकारी म्हणून विद्यालयाच्या विद्यार्थिनी धनश्री बारी, साक्षी बारी, आर्या गढे यांनी काम पाहिले। निवडणूक झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला। यामध्ये विजयी उमेदवार विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून पायल सपकाळे याची निवड झाली, तर विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून महेंद्र सपकाळे याची निवड झाली। विजयी उमेदवारांचे मुख्याध्यापकांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। आवाज मोठा आला पाहिजे। नवी तरी बस झाले काय नाही नव्हे तर मी यांना सुचवलं फक्त निळा बटन दाबायचं। फक्त निळा बटन दाबायचं उमेदवार बाकी दुसरं काही दाबायचं तिथे। सर ठीक होगी बस। चला तुम्ही जाओ। इकडे पाय वरती.
चला पुढचा मुलगा. हर्षल योगेश पाटील. लोकेश समाधान पाटील. बंद पडला. यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे. डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथिकमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव आहे. त्यांनी होमिओपॅथिकने हजारो रुग्ण बरे केले आहेत. होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते, पेशंटची भीती, चिंता, टेन्शन या सर्व गोष्टी लक्षात घेऊन तसेच पेशंटला असणारा त्रास आणि त्या त्रासामुळे दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणी पूर्ण समजून घेऊन योग्य तो उपचार केला जातो. होमिओपॅथी औषधाचा कुठलाच साईड इफेक्ट होत नसल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. तेव्हा डॉक्टरांकडे स्वतःचा उपचार घेण्याकरिता 2 दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांच्या इतर व्हिजिट धुळे, छत्रपती संभाजीनगर येथे देखील आहे. दर रविवारी सकाळी 9 ते 12 या वेळेत चंद्रकिरण मेडिकल धानोरा येथे देखील त्यांची व्हिजिट असते. डॉक्टरांना त्वचा रोगामध्ये देखील धुळे येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये 10 वर्षाचा दीर्घ अनुभव देखील आहे. तेव्हा रुग्णांनी डॉक्टरांकडे उपचार घेण्यासाठी सदर क्लिनिकमध्ये 8 ते 12 या वेळेत अपॉइंटमेंटसाठी भेट द्या आणि डॉक्टरांकडून योग्य उपचार करून घ्या.